students, our today's topic is Earth's gravitational force. Let us take an example how Earth's gravitational force acts on other objects. Now here, if we throw a ball in the upward direction or if a stone is thrown in the upward direction, we apply some force or we impart initial velocity to the ball. What happens as the ball rises up? Now the motion of the ball, it is against the gravitational force. Therefore, gradually its speed decreases. That means as the ball is moving in the upward direction step by step, its speed decreases because it is working against the gravitational force of Earth. At the moment when it reaches maximum height, then the velocity of ball becomes 0. लक्षात घ्या, आपण एक दगड म्हणा किंवा बॉल म्हणा, जोरात अपवर्ड डायरेक्शनने फेकला, काय होतं? सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की जोरात बॉल वरती मूव्ह व्हायला लागतो, पण तुम्ही ऑब्झर्व करा, जसं जसं बॉल वरती जाईल ना, त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होते. पण त्याचं कारण काय आहे? कारण तो वरती चाललाय, इट इज वर्किंग इन द अपवर्ड डायरेक्शन, इट्स वर्क इज अगेन्स्ट. तो जो मूव्ह होतोय त्याची व्हेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शननी आहे, त्यावेळेला जे वर्क आहे ते त्याचं कशाच्या अगेन्स्ट आहे? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट आहे. त्यामुळे काय होतं? अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली खेचते आणि हा वरती जातोय. ऑटोमॅटिक काय होणार आहे? त्याची स्पीड कमी कमी होत जाणार. अ मोमेंट कम्स, एका क्षणाला काय होतं? तो मॅक्झिमम हाईटला जेव्हा गेलेला आहे तेव्हा मात्र त्याची स्पीड किंवा ही व्हेलॉसिटी 0 होते आणि मग 0 झाल्यानंतर तो पुन्हा डाऊनवर्ड डायरेक्शनने खाली प्रोसीड करतो, म्हणजे इट स्टार्ट्स टू फॉल टुवर्ड्स द ग्राउंड. मग आता ग्राउंड कडे यायला लागतो. इथं 0 व्हेलॉसिटी होती, आता मात्र ही व्हेलॉसिटी काय होत चालली आहे? इन्क्रीज होत चालली आहे. सपोज 0 ची झाली 10 मीटर पर सेकंड, then it will become 20 मीटर पर सेकंड, or it will become 40 मीटर पर सेकंड, or finally suppose it has become 60 मीटर पर सेकंड. म्हणजे काय आहे? there is a gradual increase in the velocity of the ball when it falls on the ground. When it strikes the ground, it has maximum velocity because here the distance between this ball and earth's surface has become minimum. कमीत कमी झालेला आहे आणि मग हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो वाढत गेला तो खाली येत असताना. त्यामुळे काय झालं? तो बॉल ग्राउंडला स्ट्राईक होतो मॅक्झिमम व्हेलॉसिटी. म्हणजे थोडक्यात काय आहे? फ्रॉम अर्थ सरफेस इन द अपवर्ड डायरेक्शन काय होतं? हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यापासून दूर असलेल्या ऑब्जेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतो. बॉल वरती मूव्ह होतो तेव्हा तो आपल्याकडे खेचत असतो. त्यामुळे बॉलची व्हेलॉसिटी काय होते? कमी 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 होत जाते आणि एका क्षणाला ती 0 होते. आता 0 बनल्यानंतर हा ऑब्जेक्ट काही स्टेशनरी राहणार नाही, कारण बॉल हॅज सम मास. मग तो ऑब्जेक्ट पुन्हा अट्रॅक्ट केला जाईल, त्याला अपवर्ड दिलेला जो फोर्स आहे तो संपलेला आहे, त्यामुळे त्यातली एनर्जी आता अपवर्ड जाण्यासाठीची संपलेली आहे. मग तो काय होतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थच्या तो बॉल खाली 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 यायला लागतो. मग खाली येताना ग्रॅज्युअली त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये इन्क्रीज होतं आणि मग ती इन्क्रीज या व्हेलॉसिटीमध्ये ती मॅक्झिमम होते केव्हा? जेव्हा तो ग्राउंडला स्ट्राईक होतो. तर अशा पद्धतीनं हे आपण फ्री फॉल जे आहे बॉलचं इथे स्टडी करू शकतो. मग आता याला फ्री फॉल का म्हणतो? त्याचं कारणच हे आहे की जेव्हा तो बॉल खाली येतो त्यावेळेला होतं काय आहे? एअर रेजिस्टन्स हा निग्लिजिबल असतो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स शिवाय त्याच्यावरती दुसरा कुठलाही फोर्स ऍक्ट होत नाही. देअरफॉर सच एक्झाम्पल्स when objects are thrown in the upward direction or the motion of object in the downward direction towards the earth, they are taken as the examples of free fall. Now let us switch to the solved example on page number 7. Example 1. Calculate the gravitational force due to the earth on Mahendra in the earlier example.
आता याच्या अगोदर आपण या एक्झाम्पल मध्ये काय केलं होतं, मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं की महेंद्र आणि विराट साइड बाय साइड बसलेले आहेत, तर त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये काय फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन असेल बाय व्हर्च्यू ऑफ देअर मासेस. 75 kg आणि 85 kg चे दोन स्टुडंट होते आणि ते शेजारी बसलेले होते, तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन काय असेल हे आपण बघितलं होतं. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल मध्ये हेही बघितलं होतं आपण की हे जेव्हा शेजारी बसलेले त्यापैकी एक जण फ्रिक्शनलेस सरफेस वरती आहे आणि मग तो महेंद्र फ्रिक्शनलेस सरफेस वरती आहे, तर तो काय करेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे विराटकडे खेचलं जाईल आणि विराटकडे हळूहळू मूव्ह व्हायला लागेल. त्यामुळे महेंद्राची व्हेलॉसिटी सुद्धा आपण फाइंड केली. त्याच्यानंतरच्या एक्झाम्पल मध्ये आता आपल्याला बघायचं आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन महेंद्र इन द अर्लियर एक्झाम्पल. जसं महेंद्र आणि विराट मधला आपण फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन फाइंड केलं, तसंच आपण काय करणार आहे, महेंद्र आणि अर्थ मधलं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन फाइंड करणार आहे. फार इझी आहे. इथे आपण एक्झाम्पल लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही बुक मध्ये रेफर करा. मग आता इथे की आपल्याला समजण्यासाठी, सपोज दिस इज अर्थ अँड इट विल रिप्रेझेंट OA, radius of earth. If Mahendra is sitting here, if Mahendra is sitting on the ground or is present at the surface of the earth, then distance between earth and Mahendra is taken as radius of earth, because त्याचं कारण असं आहे, the mass of earth is supposed to be concentrated at the center of the earth. त्यामुळं आपल्याला ही जी रेडियस आहे ना, म्हणजे डिस्टन्स बिटवीन महेंद्र अँड द सेंटर ऑफ द अर्थ, इट विल बी टेकन एज आर. ही आपल्याला रेडियस सारखी घ्यावी लागेल. मग आता महेंद्राचं मास, अर्थचं मास, ही मासेस असतील. कॅपिटल आर हे डिस्टन्स बिटवीन महेंद्र अँड अर्थ असेल. मग या गोष्टीचा यूज करून तुम्हाला जीची व्हॅल्यू तर माहितीच आहे, काल आपण बघितले, आपण त्या दोघातला फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन फाइंड करूया. मग आता इथे काय करायचंय आपल्याला, लेट m1 मास ऑफ महेंद्र, m2 मास ऑफ अर्थ, then r this radius of earth, which is the distance between Mahendra and center of the earth. And you know the value of G. What is the value of G? 6.67 into 10 to the power minus 11 Newton meter square per kg square. We will put these values in the formula or mathematical expression of Newton's law of gravitation. M1 is mass of Mahendra. What is mass of Mahendra? 75 kg, which we have used in previous example. M2 is mass of Earth. It is 6 into 10 to the power. 6 into 10 to the power. I think it is 6 into 10 to the power 24 kg. 24 kg. 6 into 10 to the power 24 kg. रेडियस ऑफ अर्थ इज 6400 किलोमीटर. ही किती आहे, 6400 किलोमीटर. बट वी हॅव टू टेक इट इन SI युनिट्स, दॅट इज 6.4 into 10 to the power 6 मीटर. 6.4 into 10 to the power 6 मीटर म्हणजे ही 6400 किलोमीटर असते. बघा असते की नाही, 6400 किलोमीटर. मग याला आपण काय करू, मीटर करण्यासाठी परत 1000 ने मल्टिप्लाय करू ना, 1 2 3 एवढे झाले मीटर. मग याला आपण इथं डेसिमल द्यायचं म्हटलं, 6.4 इंटू, बघा डेसिमल नंतर किती डिजिट, 1 2 3 4 5 6 इंटू द पॉवर 6. तर अशा प्रकारे आपण ही रेडियस ऑफ अर्थ मीटर मध्ये घेतलेली आहे. मग आता आपण ठेवूयात व्हॅल्यूज. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन between Mahendra and Earth, or the force of attraction. आपल्याला विचारलंय कसं
Calculate the gravitational force due to the earth on Mahendra. Gravitational force due to the earth on Mahendra is given by F is equal to G into M1 M2 upon R square. What is G? 6.67 into 10 to the power minus 11. See here, if we know unit of F, it is Newton, then we will avoid to write here units each and every time. Finally, we will write the unit of force as Newton. 6.67 into 10 to the power minus 11. Mass M1, Mahendra's mass 75 kg. Mass of Earth 6 into 10 to the power 24 kg divided by 6.4 into 10 to the power 6. ही काय आहे? रेडियस आहे होल स्क्वेअर. बघा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्याबरोबर आहे तर जी ची व्हॅल्यू किती आहे? 6.67 into 10 to the power minus 11. M1 काय आहे? 75 kg. M2 काय आहे? 6 into 10 to the power 24 kg. म्हणजे इथं हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट महेंद्राचं मास, अर्थचं मास किती आहे? 6 into 10 to the power 24 kg. म्हणजे 6 नंतर 24 0 दिल्यानंतर तुम्हाला अर्थचं मास मिळतं kg मध्ये. डिवाइडेड बाय r स्क्वेअर. r मीन्स रेडियस ऑफ अर्थ. 6400 किलोमीटरला आपण 6.4 into 10 to the power 6 मीटर मध्ये घेतलं, त्याचं स्क्वेअर करायचं. मग आता तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करताना याला 6 ने मल्टिप्लाय केलं काय येऊ शकतं बघा. 6 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 6.67 into 450 into 10 to the power minus 11 into 10 to the power 24 divided by 6.4 square into 10 to the power 12. आता अगोदर काय करायचं माहितीये का? हे जे पॉवर वाले आहेत ना, ह्यांना पहिले सॉल्व करा. हा 10 to the power 12 वरती आल्यानंतर काय होणार आहे? -12 होणार आहे. म्हणजे एकंदरीत हे -11 आणि हे -12 किती झाले? -23. म्हणजे इथं फक्त 10च राहील ना. 6.67 into 450 into 10 upon 6.4 into 6.4. आता हे सगळे कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे न्यूटन मध्ये असणार आहे. वी गेट 733 न्यूटन. न्यूटन इज द युनिट ऑफ फोर्स. एक लक्षात घ्या, जेव्हा सिम्बॉल न्यूटन लिहिता तेव्हा कॅपिटल एन लिहायचं आहे आणि जर तुम्ही सायंटिस्टचं नेम लिहित असाल तेव्हा अशी सुरुवात करायची, न्यूटन. कळलं? तर दिस इज एक्झाम्पल नंबर 1. समजते तुम्हाला? फ्री फॉल म्हणजेच आपण इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स स्टडी करण्यासाठी एक स्टोन अपवर्ड फेकला, थ्रो केला, तो जोर लावून फेकला. आपण जसं पहिल्या दिवशी अभ्यास जोमात सुरू करतो आणि आपला ग्राफ नंतर हळूहळू कमी होतो, तशा प्रकारे हा अपवर्ड डायरेक्शनने फेकलेला जो बॉल आहे ना, स्टोन, तो पण वरती जाताना हळूहळू त्याची एनर्जी कमी होते. कारण ग्रॅव्हिटेशनल जे फोर्स आहे तो त्याला खाली खेचत राहतो आणि हा वरती जायचा प्रयत्न करतो. मग त्याची स्पीड किंवा मोशन कमी होते. एका मोमेंटला ती 0 होते. 0 झाल्यानंतर आता तो एनर्जी लेस झालाय. आपल्या स्विमिंग करताना जर आपल्या शरीरातला त्राण नष्ट झाला तर आपण हळूहळू बुडायला लागतो की नाही, तशा पद्धतीनं तो बॉल आता हळूहळू अर्थकडे यायला लागतो. जसा जसा जवळ येईल तसा तसा त्याची स्पीड किंवा मोशन व्हेलॉसिटी आहे वाढते. ग्राउंडला जो स्ट्राईक होतो तेव्हा काय होतं, तो मॅक्झिमम स्पीडने स्ट्राईक होतो. म्हणजे ग्राउंडला स्ट्राईक झाला तेव्हा त्याची स्पीड काय आहे, मॅक्झिमम. तर आता या प्रोसेसमध्ये एअर रेजिस्टन्स हा निग्लिजिबल समजला जातो या फेनॉमेनामध्ये, इव्हेंटमध्ये. त्यामुळं ही अशी एक्झाम्पल आपण फ्री फॉलची म्हणून स्टडी करतो.
तर हे एक एक्झाम्पल आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सप्लेन करण्यासाठी. मग आता तुम्ही असे प्रयोग करू नका की 5व्या मजल्यावर जाऊन बघूयात काय होतं, आपण खाली स्पीडनी येतो की नाही, पायऱ्यानीच्या लिफ्टनेच्या, कळालं का? किंवा तुम्ही 5व्या मजल्यावरती गेला तर एक बॉल ठेवलाय तुम्ही टेरेसच्या कंपाऊंड वॉलवरती आणि हळूच टिचकी मारा, तो बघा तुम्ही टाइम ऑफ फॉल कसा पडतो खाली पडताना. किंवा तुम्ही ग्राउंडवरती क्रिकेट खेळताना वगैरे हा एक्सपेरिमेंट करू शकता. बॉल जोरात वरती फेका आणि मग तो राईज अप होताना किती वेळ घेतो आणि तो जमिनीवर पडताना किती वेळ घेतो हेही बघा. सुरुवातीला आपण भरपूर जोर लावलेला असतो, तो जेव्हा मॅक्झिमम हाईटला पोहोचलाय, इफ इट टेक्स 4 सेकंड देन फॉर रिटर्न ऑल्सो इट विल टेक 4 सेकंड ओनली. असं नाही की खाली येताना म्हणून तो फास्ट आला, आणि जाताना सुरुवातीला फास्टच होता ना. म्हणजे टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट हे इक्वलच असतं. फक्त काय होतं, टाइम ऑफ असेंट मध्ये सुरुवातीला स्पीड जास्त दिसते आणि टाइम ऑफ डिसेंट मध्ये काय होतं, शेवटी स्पीड वाढलेली दिसते, परंतु ओव्हरऑल टाइम तेवढाच होतो, म्हणजे वरती पोहोचण्यासाठी आणि खालती पडण्यासाठी. तर हे फ्री फॉलच्या एक्झाम्पल मधून आपण स्टडी केलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सोबतच आपण एक एक्झाम्पल बघितलं की महेंद्रा आणि अर्थचा. आता आपण नेहमी जिथे कुठे सरफेस वरती आहे तेव्हा त्या सरफेस वरती आहोत, याचा अर्थ आपण अर्थच्या सेंटर पासून 6400 किलोमीटर वरती आहोत. दिस इज द डिस्टन्स बिटवीन महेंद्रा अँड अर्थ सेंटर. ऑब्जेक्ट जेव्हा घेतो तेव्हा आपण त्याचं सेंटर घेतो. आता मी इथे थांबलोय, प्रफुल्ल तिथे बसलाय, आमच्या दोघांमध्ये डिस्टन्स घेताना कुठून घ्यावं लागतं, माझ्या बॉडीचा सेंटर टू त्याच्या बॉडीचा सेंटर. कारण इथे बघा तुम्ही नाही म्हटलं तरी 10 सेंटीमीटर तर आहे ना थिकनेस, मग ते डिस्टन्स कुठे गेलं. कुठलेही ऑब्जेक्ट कन्सिडर करताना डिस्टन्स आपल्याला बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इट इज कन्सिडर्ड फ्रॉम देअर सेंटर्स. मग इथं महेंद्रा हा इथे अर्थच्या सरफेस वरती आहे, रेडियस आहे अर्थची 6400 किलोमीटर, दॅट मीन्स 6.4 इंटू 10⁶ मीटर. महेंद्राचं मास आपण घेतलं 75 kg, अर्थचं मास आहे 6 इंटू 10⁻24 kg. जी ची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11. या सगळ्यांना आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर अगोदर 10च्या पॉवरला सॉल्व्ह करून बाजूला ठेवा, नंतर बाकीचे कॅल्क्युलेशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करा. यू विल गेट फायनल आन्सर 733 न्यूटन. म्हणजे काय झालं, हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थमुळे महेंद्रावर जो एक्झर्ट झाला तो किती आहे, 733 न्यूटन. आता तुम्ही म्हणाल की अर्थमुळे महेंद्रावर का, अर्थमुळे महेंद्रावर का. आता एक एक्झाम्पल सांगतो. 40 kgचा यश माझ्या समोर बसलाय आणि मी 80 kgचा पर्सन आहे. बाय व्हर्च्यू ऑफ मासेस, आमच्या मासेसमुळे ऑब्व्हियसली तो यश माझ्याकडे खेचला जाणार आहे, मी नाही यशकडे खेचला जाणार, बरोबर आहे ना. मग अर्थ इज अ व्हेरी बिग ऑब्जेक्ट, त्यामुळं महेंद्रा अर्थकडे खेचला जाईल. याचा अर्थ अर्थ इज एक्झर्टिंग फोर्स ऑन महेंद्रा. म्हणून इथे आपल्याला सांगितलंय की हा काय करायचा आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुणाचा काढायचा आहे, अर्थमुळे महेंद्रावर एक्झर्ट होणार. आता सेकंड एक्झाम्पल घ्यायचंय आपल्याला, तर तुम्ही हे लिहू शकता. जर आपल्याला पॉज घ्यायचा असेल तर 2 मिनिटं पॉज घेऊ, हे लिहून घ्या. लेट अस सी एक्झाम्पल 2, पेज नंबर 7. Starting from rest, what will be Mahendra's velocity after 1 second if he is falling down due to gravitational force of the earth? आता इमॅजिन करा, आपण पेज नंबर 6च्या एक्झाम्पल 2 मध्ये काय पाहिलं होतं की महेंद्रा हा फ्रिक्शनलेस सरफेस वरती बसलाय आणि विराट हा अशा सरफेस वरती बसलाय की जिथं थोडंसं फ्रिक्शन आहे. मग महेंद्रा विल मूव्ह टुवर्ड्स विराट. मग त्याच पद्धतीने इथे हिअर अर्थ इज अ व्हेरी बिग ऑब्जेक्ट, महेंद्रा इज व्हेरी स्मॉल. मग डेफिनेटली काय होईल, महेंद्रा विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स अर्थ अँड महेंद्रा विल स्टार्ट टू मूव्ह टुवर्ड्स अर्थ स्लोली. मग महेंद्रा अर्थकडे मूव्ह व्हायला लागेल. आता
आता एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होतो, व्हेनेवर देर इज मोशन, व्हेनेवर देर इज मोशन देर इज एक्सेलरेशन. ऑब्जेक्ट मूव्ह होतो तेव्हा काय होतं, एक्सेलरेशन होतो, म्हणजे त्याच्यामध्ये एक्सेलरेशन येतं. मग त्याचं एक्सेलरेशन आणि त्याच्यानंतर आपण ती व्हेलॉसिटी इथे पण फाइंड करणार आहे. म्हणजे महेंद्रा अर्थच्या सरफेसकडे तो किती व्हेलॉसिटीने अट्रॅक्ट केला जातोय किंवा मूव्ह होतोय हे इथे आपल्याला फाइंड करायचं. म्हणजे महेंद्रा इज बीइंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स अर्थ सरफेस, आणि तो कशा पद्धतीने किंवा अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट केला चाललाय, तर तो कशा पद्धतीने किंवा कुठल्या मोशनने, कुठल्या व्हेलॉसिटीने तो अट्रॅक्ट केला चाललाय ते आपल्याला काढायचं. त्याची व्हेलॉसिटी किती आहे अट्रॅक्शनची. मग आता व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी आपल्याला पहिले एक्सेलरेशन फाइंड करावं लागेल, आणि मग त्यापासून आपल्याला बाय युजिंग न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन वी कॅन फाइंड द velocity with which Mahindra is moving towards the earth surface. What is given in example 2? Starting from rest, what will be Mahindra's velocity after 1 second if he is falling down due to the gravitational force of the earth? We are given starting from 0, that means initial velocity of Mahindra is 0. तो आता रिलॅक्स बसलेला आहे, परंतु अर्थ त्याला खेचते. F is equal to 733 न्यूटन, कारण आपण आत्ताच्याच पेज 7 वरचे एक्झाम्पल 1 मध्ये पाहिलं की त्यांच्या दोघांमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती आहे, 733 न्यूटन. Whenever there is a force acting on an object, it will change the position of that object. मग त्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज करेल, म्हणजे त्याला बसल्या ठिकाणाहून मूव्ह करायला लावेल. मग आता मोशन मध्ये येतो म्हणजे त्यात एक्सेलरेशन येतं, आहे की नाही. म्हणजे एक्सेलरेशन फाइंड करू आणि त्यानंतर वेलोसिटी फाइंड करू. मास ऑफ महेंद्र इज 75 kg. द टाइम पिरियड विदिन विच वी हॅव टू फाइंड आउट वेलोसिटी इज 1 सेकंड. तर मग बघूयात काय होतं इथे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक रिलेशन माहित आहे, कुठलं, F इज इक्वल टू ma. F इज इक्वल टू m इंटू a. मग आता या रिलेशन मध्ये we can find acceleration. A is equal to A ला इथेच ठेवा, m ने डिवाइड करा लेफ्ट साइडला, F अपॉन m. A is equal to F अपॉन m. मग acceleration चे युनिट आपण नंतर लिहू, मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हॉट इज द फोर्स. याच एक्झाम्पल 1 मध्ये प्रिव्हियस आपण बघितलं, या दोघांमधलं फोर्स 733 न्यूटन आहे आणि याचं मास किती आहे, 75 kg. याचा युनिट येतो मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे एक्सेलरेशन किती, 733 अपॉन 75 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता हे आपल्याला एक्सेलरेशन जर आपण कॅल्क्युलेट केलं तर दिस कम्स टू बी, मध्ये दिले बघा 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे त्याची वेलोसिटी फाइंड करण्यासाठी पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं, एक्सेलरेशन फाइंड केलं. आता सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला जेव्हा वेलोसिटी फाइंड करायची, महेंद्रा हळूहळू कसं सरकतोय अर्थकडे, तर त्यावेळेला वी विल यूज बाय कोणता, न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. V is equal to U plus AT. Velocity with which Mahindra is moving towards Earth. Initial velocity 0. Acceleration we found out now. This is 9.77. Time is 1 second. That means 0 plus 9.77. That is 9.77 meter per second. 9.77 मीटर पर सेकंड. आता इथे अर्थची जी मास आहे फार लार्ज आहे, त्यामुळे महेंद्रा हा अर्थकडे मूव्ह होत चाललेला आहे.
इथे तुम्ही महिंद्राज वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड फाइंड केलेली आहे का? दिस इज महिंद्राज वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड. आता महिंद्राची वेलोसिटी 1 सेकंड नंतर आहे. बुक मध्ये एक पॉइंट दिलेला तुम्हाला बघा. दिस इज 1.83 into 10 to the power 9 times महिंद्राज वेलोसिटी इन एक्झाम्पल 2 ऑन पेज 6. तिथे फार कमी आली होती ना, कारण विराटचं वजन महिंद्रापेक्षा फक्त 5 किलोनी जास्त होतं. त्यामुळे विराट जो अट्रॅक्ट करत होता, अप्लाय करत होता फोर्स महिंद्रावर, ऍज कम्पेअर टू दिस फोर्स इट वॉज निग्लिजिबल. तर मग अशा पद्धतीने आपण हे 2 एक्झाम्पल बघितलेले आहेत. पुढे आपल्याला इथे यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये काय दिले बघा. आपण न्यूटनच्या त्या स्टोरी मध्ये बघितलेलं असतं की न्यूटन जेव्हा when Newton was sitting under the apple tree, apple falls on the ground. मग आता ऍपल जेव्हा ग्राउंड वरती फॉल होतो तेव्हा त्याच्यावर त्यांनी कन्क्लूड केलं की अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो काय आहे, खाली पडतोय. मग आता अर्थ मोशन मध्ये पण आहे ना, आहे की नाही? मग आता अर्थची मोशन, अर्थचं ग्रॅव्हिटेशन, या सगळ्या गोष्टीमुळे काय होत असतं, ऑब्जेक्ट ऍक्सलरेट होत असतं. मग आता ऑब्जेक्ट ऍक्सलरेट होण्यासाठी अर्थचा जो इफेक्ट आहे कुठल्याही ऑब्जेक्टला ऍक्सलरेट करण्याचा, त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळा, दिस फोर्स इज बाय व्हर्च्यू ऑफ मास. तो काय करतोय, ऍपलला खाली खेचतोय, पण खाली येताना ऍपल हा व्हायब्रेट होतोय. त्याचं कारण काय, अर्थ इज इन मोशन. त्याही शिवाय आता तोही मोशन मध्ये आहे. म्हणजे थोडक्यात काय होतं, अर्थ एक बिग मास आहे, ते खेचतच आपल्याकडे, परंतु अर्थ पण अशी फिरते ना, वेस्ट टू ईस्ट फिरते की नाही. मग त्यामुळं काय होतं, एक स्पिन तयार होते मोशन मधल्या ऑब्जेक्ट मध्ये परत. दॅट इज नथिंग बट ऍक्सलरेशन. याच ऍक्सलरेशनला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन फोर्स नाही, फोर्स फक्त खाली अर्थकडे खेचणार. असं कळणार की सपोज हिअर इट इज अर्थ अँड इट इज मून. मग आता हे दोघे काय करतील, देर विल बी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज टू ऑब्जेक्ट्स. एकमेकांकडे खेचले जातील, बरोबर. किंवा अर्थ आहे, इथे ऍपल ट्री आहे, मग हा जो ऍपल आहे खाली पडतो, म्हणजे काय आहे की हा अर्थच्या सरफेसच्या बाहेरचा ऑब्जेक्ट आहे ना, तो अर्थकडे अट्रॅक्ट होईल. पण हे कशामुळे आहे, ऍपलचं झाडावरून खाली पडणं किंवा मँगो ट्रीचं खाली पडणं, दगड फेकलेला खाली येणं, दॅट इज ऑल ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. परंतु आता ही अर्थ मोशन मध्ये आहे ना. एक लक्षात घ्या, जेव्हा ते बॉलर्स बॉलिंग करतात ना, स्पिनर्स, त्याला मोशन पण देतात आणि त्याला स्पिन देतात, आहे ना. त्यामुळे काय होतं, बॉल जास्तीत जास्त ऍक्सलरेट होतो. आणि ऑब्जेक्ट जेव्हा ऍक्सलरेट होतो ना, त्याची डायरेक्शन ऑफ मोशन केव्हाही चेंज होऊ शकते. त्यामुळं बॅट्समनने त्याला हिट केल्याबरोबर एक्सपेक्टेड डायरेक्शनला न जाता तो कुठे दुसरीकडे जातो, स्पिन होतं की नाही. तर याचा अर्थ ऍक्सलरेशन काय आहे, ड्यू टू मोशन ऑफ द अर्थ. आता अर्थ ग्रॅव्हिटेशनल